तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का एखादी व्यक्ती आधी तुमच्याशी खूप बोलायची पण अचानक तिचे मेसेज कमी झाले, कॉल्स बंद झाले किंवा ती समोर असूनही तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागली. अशा वेळी मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. माझी चूक झाली का? मी काही चुकीचं बोललो का? ती व्यक्ती माझ्यावर नाराज आहे का? अशा विचारांनी मन अस्वस्थ होतं. पण मानसशास्त्र सांगतं की प्रत्येक वेळी लोक तुम्हाला इग्नोर करतात यामागे तुमची चूक असते असं नाही. अनेकदा त्यामागे त्या व्यक्तीची मानसिक अस्वस्थता, तिच्या आयुष्यातील ताणतणाव किंवा स्वतःचे प्राधान्यक्रम कारणीभूत असतात. आता सर्वात पहिले कारण म्हणजे लोकांच्या प्राधान्यक्रमात होणारा बदल. आता प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेळेनुसार नवीन जबाबदाऱ्या, नवीन नाती आणि नवीन ध्येय येत असतात. त्यामुळे काही जुन्या लोकांना ते पूर्वीसारखं वेळ देऊ शकत नाहीत. याचा अर्थ ते तुमचा तिरस्कार करतात असं नाही. दुसरे कारण म्हणजे अति उपलब्ध असणे. जर तुम्ही नेहमीच प्रत्येक मेसेजला लगेच उत्तर देत असाल, प्रत्येक वेळी स्वतःहून संपर्क करत असाल किंवा सतत दुसऱ्याच्या व्यक्तीसाठी उपलब्ध राहत असाल तर काही लोक न कळत तुमच्या उपस्थितीची किंमत कमी करू लागतात. आता मानसशास्त्रात याला स्कॅर्सिटी इफेक्ट असे म्हटले जाते. जी गोष्ट सहज मिळते तिची किंमत अनेकदा कमी वाटते. आता तिसरे कारण म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. आता काही लोक बोलताना सतत स्वतःची माफी मागतात, स्वतःलाच कमी लेखतात किंवा प्रत्येक गोष्टी दुसऱ्याची मान्यता शोधतात. अशा वागण्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटू शकते की तुम्ही स्वतःलाच महत्त्व देत नाही. जेव्हा आपण स्वतःचा आदर करत नाही तेव्हा इतरांकडून तो मिळवणे कठीण होते. आता चौथे कारण म्हणजे एकतर्फी नातं. जर नेहमी तुम्हीच मेसेज करत असाल, तुम्हीच फोन करत असाल आणि तुम्हीच नातं टिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते नातं समतोल राहत नाही. काही काळानंतर समोरची व्यक्ती त्याची सवय करून घेते आणि प्रयत्न करणं थांबवते. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणीतरी तुम्हाला इग्नोर करत आहे म्हणूनच लगेच स्वतःला दोष देत बसू नका. प्रत्येक परिस्थितीची कारणे वेगळी असतात. कधी कधी दुसरी व्यक्ती स्वतःच्या समस्यांमध्ये इतकी गुंतलेली असते की तिला इतरांशी संवाद साधण्यासाठी मानसिक ऊर्जा उरत नाही. आता लक्षात ठेवा, तुमची किंमत कोणीतरी दिलेल्या उत्तरावर किंवा मेसेजवर ठरत नाही. खरी किंमत तुमच्या स्वभावात, तुमच्या वागण्यात आणि स्वतःबद्दलच्या आदरात असते. आपण पाहिले की प्रत्येक वेळी लोक तुम्हाला इग्नोर करतात यामागे तुमची चूक असते असं नाही. पण काही वेळा आपल्या काही सवयी न कळत इतरांना आपल्यापासून दूर जाण्यास भाग पाडू लागतात. चला त्या मानसशास्त्रीय कारणांकडे आपण पाहूया. आता सर्वात पहिली सवय म्हणजे सतत स्वतःबद्दल बोलणे. आता प्रत्येक संभाषणात जर तुम्ही फक्त तुमच्या समस्या, तुमचं आयुष्य किंवा तुमच्याच अनुभवांबद्दल बोलत असाल आणि समोरच्या व्यक्तीला बोलण्याची संधीच देत नसाल तर ती व्यक्ती हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ शकते. आता मानसशास्त्र सांगतं की प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं मत ऐकून घेतलं जावं अशी अपेक्षा असते. आता दुसरी सवय म्हणजे सतत तक्रार करत राहणे. काही लोक प्रत्येक भेटीत फक्त नकारात्मक गोष्टी बोलतात. नोकरी वाईट आहे, नशीब वाईट आहे, लोक वाईट आहेत, परिस्थिती वाईट आहे. अशा सततच्या नकारात्मक बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीला मानसिक थकवा जाणू शकतो. त्यामुळे ती न कळत अंतर ठेवू लागते. आता तिसरी सवय म्हणजे गरजेपेक्षा जास्त मेसेज किंवा फोन करणे. जर समोरच्या व्यक्तीने उत्तर दिलं नाही तरी पुन्हा पुन्हा मेसेज करणं, कुठे आहेस, रिप्लाय का नाही, माझ्यावर राग आहे का, असे प्रश्न विचारणे हे अनेकांना त्रासदायक वाटू शकतं. आता प्रत्येकाला स्वतःची वैयक्तिक जागा हवी असते. आता चौथी सवय म्हणजे स्वतःचा आदर न करणं. काही लोक समोरच्याला खुश करण्यासाठी प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात. स्वतःच्या भावना, वेळ आणि गरजा बाजूला ठेवतात. सुरुवातीला लोकांना हे आवडू शकतं पण कालांतराने ते त्याचा गैरफायदा घेऊ लागतात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मर्यादा ठरवत नाही तेव्हा इतरही त्या पाळत नाहीत. पाचवी गोष्ट म्हणजे नेहमी मान्यता शोधणे. मी बरोबर आहे ना, मी ठीक दिसतो ना, तुला मी आवडतो ना, अशा प्रकारचे प्रश्न वारंवार विचारल्याने आत्मविश्वास कमी असल्याची भावना निर्माण होऊ शकते. आता आत्मविश्वास असलेली व्यक्ती इतरांवर कमी अवलंबून असते आणि त्यामुळे तिच्याकडे लोक अधिक आकर्षित होतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी लोक तुमच्यापासून दूर जात असतील तर स्वतःला
दोष देण्याऐवजी शांतपणे विचार करा, माझ्या वागण्यात काही बदल करण्यासारखं आहे का? आणि जर उत्तर हो असेल तर तो बदल स्वतःसाठी करा, फक्त कोणाचं लक्ष मिळवण्यासाठी नाही. आता शेवटी प्रत्येक नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न आवश्यक असतात. जर सतत फक्त तुम्हीच प्रयत्न करत असाल तर कदाचित या नात्याचं महत्त्व दोघांसाठी सारखं राहिलेलं नाही. आपण काही सामान्य कारणे पाहिली, पण आता एक महत्त्वाचा प्रश्न समजून घेऊया. काही लोक मुद्दाम इग्नोर का करतात? यामागे नेहमीच द्वेष असतो. आता मानसशास्त्र सांगते की याचं उत्तर नाही आहे. सर्वात पहिलं कारण म्हणजे सायलंट ट्रीटमेंट. याचा अर्थ एखादी व्यक्ती राग, दुखापत किंवा नाराजी व्यक्त करण्याऐवजी पूर्णपणे शांत राहते. ती तुमच्या मेसेजला उत्तर देत नाही, कॉल उचलत नाही किंवा समोर असतानाही दुर्लक्ष करते. आता काही लोकांना वाटतं की बोलून वाद घालण्यापेक्षा शांत राहणं सोपं आहे, पण अनेक वेळा हा शांतपणा समोरच्या व्यक्तीला मानसिक त्रास देतो. दुसरं कारण म्हणजे भावनिक नियंत्रण, इमोशनल मॅनिप्युलेशन. आता काही लोक जाणून बुजून इग्नोर करतात कारण त्यांना समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया पाहायची असते. ते विचार करतात, मी बोलणं बंद केलं ही व्यक्ती माझ्या मागे येईल का? अशा प्रकारचं वागणं नात्यात असमतोल निर्माण करतं. आता निरोगी नात्यात संवाद असतो, शांततेचा वापर शिक्षा म्हणून केला जात नाही. आता तिसरं कारण म्हणजे कॉन्फ्लिक्ट अवॉइडन्स, म्हणजेच वाद टाळण्याची सवय. काही व्यक्तींना कठीण विषयावर बोलणं जमत नाही, त्यामुळे ती चर्चा करण्याऐवजी संपर्कच कमी करतात. त्यांना वाटतं की इग्नोर केल्याने समस्या आपोआप संपेल, पण प्रत्यक्षात त्यामुळे गैरसमज अधिक वाढतात. आता चौथं कारण म्हणजे भावनिक थकवा, इमोशनल बर्नआउट. जेव्हा एखादी व्यक्ती कामाचा ताण, कौटुंबिक समस्या किंवा मानसिक दडपण अनुभवत असते, तेव्हा ती अनेक लोकांपासून काही काळ दूर राहते. अशा वेळी ती फक्त तुम्हालाच नाही तर इतरांनाही कमी प्रतिसाद देत असते. त्यामुळे प्रत्येक वेळी ते वैयक्तिकरित्या घेणं योग्य नसतं. आता पाचवं कारण म्हणजे नात्याबद्दल बदललेली भावना. कधी कधी काळानुसार लोकांच्या भावना बदलतात. मैत्री, प्रेम किंवा जवळीक पूर्वीसारखी राहत नाही. अशा वेळी काही लोक स्पष्टपणे बोलण्याऐवजी हळूहळू अंतर ठेवतात. आता हे दुखवणारं असलं तरी वास्तव स्वीकारणं महत्त्वाचं असतं. आता अशा परिस्थितीत सर्वात मोठी चूक म्हणजे सतत मेसेज करणं, फोन करणं किंवा उत्तरासाठी विनवण्या करणं. यामुळे अनेकदा परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्याऐवजी समोरच्या व्यक्तीला थोडा वेळ द्या. जर ती व्यक्ती खरंच नात्याला महत्त्व देत असेल तर योग्य वेळी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणीतरी तुम्हाला इग्नोर करत आहे याचा अर्थ तुम्ही कमी मूल्याचे आहात असा होत नाही. तुमची किंमत दुसऱ्याच्या वागण्यावर नाही तर तुमच्या स्वभावावर, आत्मविश्वासावर आणि स्वतःबद्दलच्या आदरावर ठरते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर कोणी तुम्हाला इग्नोर करत असेल तर तुम्ही काय करावं? अनेक लोक या परिस्थितीत भावनेच्या भरात अशा चुका करतात ज्यामुळे नातं सुधारण्याऐवजी आणखी बिघडत जातं. आता मानसशास्त्र सांगते की अशा वेळी तुमची प्रतिक्रिया हीच तुमची खरी ताकद असते. आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घाईघाईने निष्कर्ष काढू नका. एखाद्या व्यक्तीने 1-2 दिवस रिप्लाय दिला नाही म्हणजे ती व्यक्ती कायमची तुमच्यापासून दूर गेली असा अर्थ होत नाही. कदाचित ती कामात व्यस्त असेल, मानसिक तणावात असेल किंवा तिच्या आयुष्यात काही वेगळं सुरू असेल. त्यामुळे आधी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारंवार मेसेज किंवा फोन करू नका. काही लोक रिप्लाय येत नाही म्हणून 10 मेसेज पाठवतात. काय झालं? रिप्लाय का देत नाहीस? माझ्यावर राग आहे का? कृपया बोल ना. अशा सततच्या मेसेजमुळे समोरच्या व्यक्तीवर दबाव येतो. मानसशास्त्रानुसार जेव्हा एखाद्यावर दबाव टाकला जातो तेव्हा तो अनेकदा आणखी दूर जाण्याचा प्रयत्न करतो. आता तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःची किंमत ओळखा. जर एखादी व्यक्ती सतत तुम्हाला दुर्लक्षित करत असेल आणि तुमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्नही करत नसेल तर स्वतःचा आत्मसन्मान जपा. नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करणं चांगलं, पण स्वतःचा स्वाभिमान गमावून नाही. चौथी गोष्ट म्हणजे स्वतःवर लक्ष केंद्रित करा. अनेक लोक इग्नोर झाल्यावर पूर्ण वेळ त्याच व्यक्तीचा विचार करत बसतात. त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि मन अधिक अस्वस्थ होतं. त्याऐवजी नवीन कौशल्य शिका, व्यायाम करा, पुस्तकं वाचा, मित्रमैत्रिणींना भेटा किंवा तुमच्या करिअरवर लक्ष द्या.
तुम्ही स्वतःच्या आयुष्यात प्रगती करता तेव्हा तुमचा आत्मविश्वासही खूप जास्त वाढतो. आता 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पष्ट संवाद साधा. जर ती व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाची असेल तर योग्य वेळ पाहून शांतपणे विचारा. मला असं जाणवते की आपल्या संवादात अंतर आलं आहे, काही कारण असेल तर मला समजून घ्यायला आवडेल. आरोप करण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. आणखी एक मानसशास्त्रीय सत्य म्हणजे जे लोक स्वतःच्या आयुष्यात समाधानी आणि आत्मविश्वासपूर्ण असतात त्यांना इतरांच्या वागण्याचा कमी परिणाम होतो, कारण त्यांचा आनंद फक्त एका व्यक्तीवर अवलंबून नसतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक नातं टिकवणं ही फक्त तुमची जबाबदारी नाही. नातं मजबूत ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंनी समान प्रयत्न आवश्यक असतात. जर एकच व्यक्ती सतत प्रयत्न करत असेल तर ते नातं फार काळ टिकणं कठीण असतं. आत्तापर्यंत आपण लोक तुम्हाला इग्नोर का करतात त्यामागची मानसशास्त्रीय कारणं आणि अशा परिस्थितीत कसं वागावं हे आपण पाहिलं. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, लोकांनी तुम्हाला इग्नोर करण्याऐवजी तुमचा आदर कसा करावा. आता याचं उत्तर तुमच्या व्यक्तिमत्वात आणि वागण्यात दडलेलं आहे. सर्वप्रथम स्वतःचा आत्मसन्मान वाढवा. मानसशास्त्र सांगते की इतर लोक आपल्याशी अनेकदा तसंच वागतात जसं आपण स्वतःशी वागतो. जर तुम्ही स्वतःचा आदर करत असाल, स्वतःच्या मताला महत्त्व देत असाल आणि चुकीच्या वागणुकीला शांतपणे विरोध करत असाल तर लोकही तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात. आता दुसरी गोष्ट म्हणजे मर्यादा ठेवा. हेल्दी बाउंड्रीज. प्रत्येकाला मदत करणं ही चांगली सवय आहे, पण प्रत्येक वेळी स्वतःचं नुकसान करून दुसऱ्यांना खुश करणं योग्य नाही. जेव्हा तुम्ही गरज असेल तेव्हा नाही म्हणायला शिकता, तेव्हा लोकांना तुमच्या वेळेची आणि उपस्थितीची किंमत समजू लागते. आता तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या आयुष्यात व्यस्त राहा. ज्यांचं संपूर्ण आयुष्य फक्त एका व्यक्तीभोवती फिरतं त्यांना इग्नोर झाल्यावर सर्वात जास्त त्रास होतो. पण ज्यांच्याकडे स्वतःची स्वप्न, ध्येय, करिअर, छंद आणि मित्र असतात, आता भावनिकदृष्ट्या ते लोक अधिक मजबूत असतात. अशा व्यक्तींकडे लोक आपोआप आकर्षित होतात. आता चौथी गोष्ट म्हणजे चांगला श्रोता बना. प्रत्येकाला स्वतःचं बोलणं आवडतं, पण खऱ्या अर्थाने ऐकून घेणारे लोक फार कमी असतात. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचं बोलणं मध्येच न तोडता लक्षपूर्वक ऐकता तेव्हा विश्वास आणि जवळीक दोन्ही वाढतात. आता 5वी गोष्ट म्हणजे कोणाच्याही मागे स्वतःची किंमत कमी करू नका. जर एखादी व्यक्ती वारंवार तुम्हाला इग्नोर करत असेल, तुमच्या भावनांचा आदर करत असेल, आदर करत नसेल आणि फक्त गरज असेल तेव्हाच तुमच्याशी बोलत असेल तर अशा नात्याचा पुन्हा विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक नातं टिकवणं आवश्यक नसतं. काही नाती सोडणंही मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं. आणखी एक महत्त्वाचं मानसशास्त्रीय सत्य म्हणजे लोकांचं वागणं हे त्यांच्या स्वभावाचं प्रतिबिंब असतं, तुमच्या किमतीचं नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःला दोष देण्याची गरज अजिबात नाही. कधीकधी काही लोक फक्त त्यांच्या स्वभावामुळे, परिस्थितीमुळे किंवा भावनिक अपरिपक्वतेमुळे इतरांना इग्नोर करतात. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची किंमत कोणाच्या रिप्लायवर, कॉलवर किंवा लक्ष देण्यावर ठरत नाही. तुमची खरी किंमत तुमच्या स्वभावात, तुमच्या आत्मविश्वासात आणि स्वतःबद्दलच्या आदरात असते. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता, स्वतःवर काम करता आणि स्वतःचं आयुष्य समृद्ध बनवता तेव्हा योग्य लोक तुमच्या आयुष्यात टिकून राहतात आणि जे फक्त गरजेनुसार तुमच्याशी वागत होते ते आपोआप दूर जातात. म्हणूनच पुढच्या वेळी जर तुम्हाला इग्नोर केलं तर स्वतःला कमी समजू नका. त्याऐवजी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी कोणाचं लक्ष मिळवण्यासाठी जगतोय की स्वतःचं सर्वोत्तम आयुष्य जगण्यासाठी. या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर तुमच्या आयुष्यातील अनेक नात्यांचा आणि तुमच्या आत्मविश्वासाचा मार्ग बदलू शकतं. तर मित्रांनो, लोक तुम्हाला इग्नोर का करतात या विषयामागचं खरं मानसशास्त्र तुम्हाला नक्की समजलं असेल अशी आशा आहे. आता हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट सायकोलॉजी फॅक्ट्स आपल्या सायकोलॉजी फॅक्ट्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला उपयोगी पडू शकतो, त्यामुळे त्यांच्यासोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि रोचक सायकोलॉजी विषयासह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची किंमत ओळखा आणि नेहमी आनंदी राहा. धन्यवाद.